महाराष्ट्र हे भारतातील सर्वात विविधता असलेलं राज्य आहे. इथल्या ऐतिहासिक वारशापासून ते निसर्गाच्या अद्वितीय दृश्यांपर्यंत महाराष्ट्रात तुम्हाला सगळं काही पाहायला मिळतं. मुंबईसारखं जागतिक दर्जाचं शहर असो किंवा कोकणातील सुंदर समुद्र किनारे, महाराष्ट्राला अनंत आकर्षणं आहेत. तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्र भारतातील सर्वात श्रीमंत आणि औद्योगिक दृष्ट्या प्रगत राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्रात अनंत पर्यटन स्थळे आहेत. चला तर मग आज आपण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध 10 स्थळांची माहिती घेऊया. नंबर 1, गेटवे ऑफ इंडिया, मुंबई. मुंबईचं आयकॉनिक प्रतीक म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. 1924 साली बांधलेली ही वास्तू ब्रिटिशांचे भारतातील प्रवेशद्वार म्हणून ओळखली जायची. आज हे ठिकाण पर्यटकांसाठी आकर्षणाचं प्रमुख केंद्र आहे. इथून समोर दिसणाऱ्या अरबी समुद्राच्या दृश्याने पर्यटक मंत्रमुग्ध होतात. नंबर 2, मरीन ड्राईव्ह, मुंबई. मुंबईच्या राणीचा हार म्हणून ओळखलं जाणारं मरीन ड्राईव्ह हे सूर्यास्त पाहण्यासाठी एक अत्यंत लोकप्रिय ठिकाण आहे. या ठिकाणाला क्वीन नेकलेस म्हणतात, कारण इथून रात्रीचा देखावा हा हारासारखा दिसतो. इथे रात्रभर फिरण्याचा अनुभव अतिशय सुंदर असतो, जिथून मुंबईचं आश्चर्यकारक नाईट लाईफ अनुभवता येतं. नंबर 3, अजिंठा आणि वेरूळची लेणी, औरंगाबाद. जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळची लेणी महाराष्ट्रातील ऐतिहासिक रत्न आहेत. ही लेणी प्राचीन काळातील भारतीय स्थापत्यशास्त्र आणि शिल्पकलेचं उत्कृष्ट उदाहरण आहेत. अजिंठा लेण्या बौद्ध धर्माशी संबंधित आहेत, तर वेरूळच्या लेण्यांमध्ये हिंदू, जैन आणि बौद्ध धर्माची शिल्पकला पाहायला मिळते. युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळालेल्या या लेण्या पहिल्या शतकातील आहेत. नंबर 4, महाबळेश्वर, सातारा. निसर्गप्रेमींसाठी महाबळेश्वर एक परिपूर्ण ठिकाण आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे हिल स्टेशन स्ट्रॉबेरी फळांसाठी प्रसिद्ध आहे. धुक्यांनी आच्छादलेल्या पर्वतरांगा, नद्या, धबधबे, हिरवीगार पठारं आणि वेण्णा तलावातील बोटिंग या गोष्टींमुळे हे ठिकाण पर्यटकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. नंबर 5, लोणावळा खंडाळा, पुणे. मुंबई आणि पुण्याच्या मधोमध वसलेली लोणावळा खंडाळा ही 2 प्रसिद्ध हिल स्टेशन आहेत. येथील हिरवीगार वनराई, पावसाळ्यातील धबधबे, दऱ्या आणि कार्ला लेणी यामुळे पर्यटकांची ह्याला विशेष पसंती आहे. पावसाळ्यात इथं आल्यानंतर तुम्हाला इथल्या निसर्गाची खरी सुंदरता दिसेल. इथं भुशी डॅम आणि टायगर पॉइंट ही प्रसिद्ध पर्यटन स्थळं आहेत. आणि हो, लोणावळ्याची चिक्की खायला विसरू नका. नंबर 6, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर. वन्यजीव प्रेमींसाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प एक अप्रतिम ठिकाण आहे. या राष्ट्रीय उद्यानात तुम्हाला वाघ, बिबटे, अस्वल, हरिण, अनेक प्रकारचे वन्य प्राणी आणि पक्ष्यांच्या जाती पाहायला मिळतील. जंगल सफारीसाठी हे एक आदर्श ठिकाण आहे. जंगल सफारीचा रोमांचक अनुभव घ्यायला येथे पर्यटक नेहमीच येतात. नंबर 7, अलिबाग, रायगड. कोकण किनारपट्टीवर वसलेलं अलिबाग हे पर्यटकांसाठी एक प्रसिद्ध समुद्रकिनारी ठिकाण आहे. इथली स्वच्छ किनारपट्टी, समुद्र किल्ले आणि शुद्ध हवा हे अलिबागचं प्रमुख आकर्षण आहे. खास करून मुंबईकरांसाठी एक चांगला वीकेंड गेटवे आहे. नंबर 8, शिवनेरी किल्ला, पुणे. शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला हा इतिहास प्रेमींसाठी विशेष आकर्षण आहे. किल्ल्यावर चढताना तुम्हाला इतिहासाची जाणीव होते आणि महाराजांचा इतिहास येथे साक्षात उभा राहिल्यासारखा वाटतो. या किल्ल्याच्या भक्कम रचनेमुळे आणि त्याच्या भोवती असलेल्या निसर्ग सौंदर्यामुळे इथं वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. नंबर 9, माथेरान, रायगड. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेलं माथेरान हे एक आल्हाददायक हिल स्टेशन आहे. इथं गाड्यांना प्रवेश नसल्यामुळे पर्यावरणाच्या सानिध्यात शांत वातावरण अनुभवता येतं. इथल्या टॉय ट्रेनचा प्रवास अत्यंत रमणीय असतो. नंबर 10, माउंट मेरी चर्च. मुंबईत फार पूर्वीपासून सर्वधर्मीय लोक गुण्यागोविंदाने नांदत आले आहेत आणि मुंबईला आजची ओळख देण्यात प्रत्येकाचे मोलाचे योगदान आहे. मुंबईत बेटावर सर्वात प्रथम दाखल झालेले पोर्तुगीजही त्याला अपवाद नाही. स्वतःचा कारभार चालवण्यासाठी ज्याप्रमाणे त्यांनी किल्ले आणि इतर वास्तू बांधल्या, त्याप्रमाणे धार्मिक स्थळंही उभारली. यापैकी अतिशय जुनी आणि दिमागदार वास्तू म्हणजे वांद्रे येथील माउंट मेरी चर्च. वांद्रे येथील बँडस्टँडच्या समुद्र सपाटीपासून अर्धा किलोमीटर वर आणि 80 मीटर उंच टेकडीवरील या चर्चला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. पोर्तुगालमधील ख्रिस्ती धर्मगुरूंनी 16व्या शतकात मदर मेरीची मूर्ती इथे आणून चर्चची बांधणी केली. बेसिलिका ऑफ अवर लेडी ऑफ द माउंट या नावाने ओळखले जाणारे चर्च पहिल्यांदा 1640 साली बांधले गेले. चर्चची सध्याची इमारत 100 वर्षे जुनी आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रात या 10 स्थळांव्यतिरिक्त अनेक पर्यटन स्थळे आहेत, ज्यांना नक्की भेट द्या. धन्यवाद. थँक्यू.